अहिल्यानगरमध्ये पतसंस्थेच्या नावाखाली विश्वास संपादन करून गंडा घालत 6 जणांची 63,82,000 रुपयांची फसवणूक केली आहे। अहिल्यानगरमधील सायवडीतील 2 पतसंस्थेच्या नावे 6 व्यक्तींना 63,82,000 रुपयांना गंडा घातल्याची घटना समोर आली आहे। या प्रकरणी अतुल खामकर यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून संतोष मावानी याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। अतुल खामकर यांचे मारुतीराव मिसळ नावाचे हॉटेल सायवडीतील आकाशवाणी केंद्राजवळ गेली 15 वर्षापासून सुरू आहे। त्यांची संतोष मावानी याच्याशी ओळख सुमारे 10 वर्षापूर्वी झाली। संतोषने सुरुवातीला एका अज्ञात पतसंस्थेच्या माध्यमातून आणि नंतर दुर्गाशंकर मल्टीस्टेट पतसंस्थेचे पुस्तक देऊन डेली कलेक्शन सुरू केलं। संतोष दररोज अतुल यांच्याकडून 5,000 रुपये गोळा करीत होता। त्यांना हॉटेल व्यवसायामुळे जमा झालेल्या फाटक्या नोटा सहज बदलून देत अतुल यांचा विश्वास संपादित केला। त्यानंतर एका वेळेस संतोषनं अतुल यांना सांगितलं की 15 लाखांची ठेव केल्यास चांगला परतावा मिळेल। यावरून अतुल यांनी आपले जमा झालेले 5 लाख आणि HDFC बँकेतून स्वतःचे आणखी 10 लाख रुपये युनियन बँकेत असलेल्या संतोष मावानी याच्या खात्यावर ऑनलाईन पाठवले। दरम्यान संतोषने 29 जून रोजी पुस्तक घेऊन तपासून आणतो असं सांगून हॉटेलमधून गुप्तपणे निघून गेला। दुसऱ्या दिवशी तो रात्री घर सोडून पसार झाल्याचं निदर्शनास आलं। त्याचा मोबाईल सतत बंद असून नातेवाईकांकडूनही तो कुठे गेला याची माहिती मिळाली नाही। अतुल यांच्यासह 6 जणांची त्यानं फसवणूक केली असल्याचं फिर्यादीत नमूद केलंय। फिर्यादी अतुल खामकर यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार संतोष मावानी यानं केवळ त्यांचीच नव्हे तर इतरही लोकांची फसवणूक केली आहे। यात वासुदेव किंगर यांची 2,20,000, महेश कुमार नाईक यांची 6,82,000, हरमित सिंग हरिसिंग चावला यांची 8 लाख तर कमल कंत्रोडा यांची 22,80,000 आणि डॉक्टर संतोष गायकवाड यांची 9 लाख रुपये अशी एकूण 63,82,000 रुपयांची फसवणूक झाली असल्याचं फिर्यादीत नमूद केलंय। ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे 24 अहिल्यानगर।